नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.2 मधला प्रश्न 4 बघणार आहोत। पाठीमागचे 3 प्रश्न त्या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट केलेले आहेत। त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते। आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। तर चला प्रश्न 4 काय आहे ते अगोदर आपण बघूया। तर समांतरभुज चौकोनाच्या चारही कोणांच्या दुभाजकांमुळे तयार झालेला चौकोन आयत असतो हे सिद्ध करा। आता बघू शकतो तुम्ही त्यांनी समांतरभुज आपल्याला चौकोन दिलेला आहे आणि या प्रत्येक कोणातून आपल्याला काय करायचं आहे, कोण दुभाजक काढायचा आहे आणि कोण दुभाजकातून या ठिकाणी एक आयत तयार झालेला आहे। तर हा जो आयत आहे तो समांतरभुज, तो एक चौकोन, हा जो इथे दिसतो तुम्हाला हा चौकोन, तर तो हा जो चौकोन आहे तो आयत आहे हे आपल्याला काय करायचं आहे इथं तर सिद्ध करायचं आहे, बरोबर। मग आता सुरुवातीला त्यांनी दिलेला आहे की आता हा PQRS हा एक आयत आहे। आपण आता म्हणजे कसं पक्षसाध्य सिद्धता हे या पद्धतीने हे सोडवायचं आहे। मग आता सुरुवातीला पक्ष काय येईल बघा। तर पक्षमध्ये आपण अगोदर लिहूया। तर चौकोन ABCD हा एक समांतरभुज चौकोन। आता हा चौकोन ABCD हा एक कसा आहे तर तो समांतरभुज चौकोन आणि या चौकोनामध्ये कोण A, कोण B, कोण C व कोण D यांचे अनुक्रमे किरण, आता हे तुम्ही बघू शकता की प्रत्येकातून काय कोण दुभाजक निघालेला आहे ना। मग त्याचे काय करतो आपण पुढं, तर याचे अनुक्रमे किरण AS, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता किरण AS, तर तुम्ही बघता हा आपण एक किरण काढलेला आहे ना। हा एक किरण आहे, B मधून हा एक किरण निघाला, C मधून हा एक किरण निघाला आणि D मधून हा एक किरण निघालेला आहे। तर कोण A मधून किरण हा AS आहे, त्यानंतर कोण B मधून कसा आहे किरण हा BQ आहे, C मधून हा CQ आणि D मधून DS असा आहे, बरोबर। मग त्यानुसार काय आहे तर ते काय आहे ते कोण दुभाजक आहेत। मग ते आपण ह्या पक्षामध्ये आता आपण लिहूया। तर बघा आपण पक्षामध्ये काय काय लिहिलं, तर बघा चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनामध्ये कोण A, कोण B, कोण C व कोण D चे अनुक्रमे किरण AS, किरण BQ व किरण CQ व किरण DS हे दुभाजक आहेत, बरोबर। हे आपल्याला आकृतीवरून कळते, ते आपण पक्षामध्ये लिहिलं। आता आपण काय लिहूया, तर आता आपण साध्य लिहायचं आहे। तर साध्य काय लिहायचं आहे, तर आपल्याला साध्य काय करायचं आहे की तो जो चौकोन आहे समांतरभुज चौकोनामध्ये छोटा चौकोन तो आयत आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। म्हणजेच चौकोन PQRS हा आयत आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे, बरोबर। आता आपण काय करणार आहोत, सिद्धता लिहिणार आहोत। आता सिद्धतामध्ये सुरुवातीला काय लिहायचं बघा। आता याच्यामध्ये बघा कोण BAD चा किरण AS हा दुभाजक, आता या ठिकाणी बघा BAD कुठं आहे ते अगोदर आपण बघूया। आता हा बघू शकता तुम्ही BA आणि D हा एक कोण आहे, बरोबर। या समांतरभुज चौकोनाचा BAD हा एक आहे कोण आहे। तर या BAD याचा किरण AS, बरोबर। हा AS काय आहे तर तो एक दुभाजक आहे, बरोबर। त्याच पद्धतीने ADC याचा सुद्धा काय आहे DS हा आहे दुभाजक आहे, बरोबर। म्हणजे BAD चा AS हा दुभाजक आहे व ADC चा DS हा दुभाजक आहे, ठीक आहे। आता हे आपण सिद्धतामध्ये सुरुवातीला लिहूया बघा। तर काय लिहिलं आपण आकृतीमध्ये मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे कोण BAD चा किरण AS हा दुभाजक आहे आणि कोण ADC चा किरण DS हा काय आहे तर तो दुभाजक आहे, बरोबर। आता आपण काय करूया, आता कोण DAS आणि कोण ADS हे काय आहे ते अगोदर आपण आकृतीमध्ये बघूया। आता DAS बघा इथं DAS म्हणजे हा दिसतो तुम्हाला छोटा त्रिकोण तयार झालेला दुभाजकांमुळे, म्हणजे हा DA आणि हा S, बरोबर। मग हा DAS आणि प्लस ADS, AD आणि S म्हणजे हाच त्रिकोण, फक्त आपण इथून एकदा घेतला ADS घेतला आणि DAS म्हणजे हा कोण आणि हा कोण झाला, बरोबर। मग आता हे जे दोन कोण आहेत ते कोण कसे आहेत रे, म्हणजे जर आपण DAS च्या बाबतीत बघूया, DAS हा जो कोण आहे तो BAD याचा कसा आहे तर तो निम्मा कोण आहे, म्हणजे कळालं का तुम्हाला। आता हा पूर्ण कोण हा BAD आहे आणि त्याचा DAS म्हणजे हा कोण तो कसा आहे निम्मा आहे, बरोबर। या मोठ्या कोणाचा हा एक कोण कसा आहे निम्मा कोण आहे। त्याच पद्धतीने कोण ADS सुद्धा ADS हा कोण कोणाचा निम्मा आहे तर तो जो कोण आहे तो ADC चा ADC याच्या तो हा जो ADS आहे तो ADC च्या निम्मा आहे असे आपण म्हणू शकतो। म्हणजेच इथं आपण कसं लिहिणार बघा, म्हणून कोण DAS अधिक कोण ADS
यांची किंमत काय आहे तर DAS जो आहे तो हाफ आहे कोण BAD पेक्षा, BADचा हा DAS हाफ आहे आणि प्लस ADS हा जो कोण आहे तो निम्मा आहे कोण ADCचा, बरोबर. आता ह्याला आपण हे जे लिहिलेलं आहे दुभाजक ह्याला आपण पूर्ण ह्याला इक्वेशन 1 म्हणूया. आणि हे सुद्धा आपण कशावरून लिहिलं तर इक्वेशन 1 वरून लिहिलं, असं त्याचं कारण लिहायचं, कारण 1 वरून, कारण ते दुभाजक आहे ते आपल्याला वरतीच समजलेलं आहे. मग आता हे लिहिलं तर हे इक्वेशन 1 म्हणून, बरोबर. आता तुम्ही आकृतीमध्ये बघू शकता इथं BAD पहिल्यांदा बघा तर आहे BAD. आता हा BAD म्हणजेच कोण A आहे, बरोबर, कारण का BAD मध्ये A हा सेंटरला आहे म्हणजेच तो कोण A असणार आहे, ठीक आहे, BAD. आणि दुसरा आहे कोण ADC सेंटरला आहे D म्हणजे तो असणार आहे D, असं आपण लिहू शकतो. ओके, मग त्याच्यामुळे पुढे आपण आता लिहूया म्हणून कोण DAS अधिक कोण ADS बरोबर 1/2 आहे, तसेच लिहायचे आहे. आता हे जे 1/2 आणि हे 1/2 मी कॉमन एका ठिकाणी लिहिते किंवा एक सेपरेटच लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. 1/2 आता BAD म्हणजेच काय आहे तर तो कोण A आहे प्लस 1/2 आणि ADC. आता इथं बघा BAD मग मधला फक्त इथं कोण लिहायचा आणि इथं ADC तर मधला कोण लिहायचा म्हणजेच तो आहे कोण D. ओके, आता हे जे 1/2 आपण कॉमन काढूया, मग कंसात काय राहील कोण A प्लस कोण D राहील, बरोबर. ओके, म्हणजे आपल्याला कोण DAS अधिक कोण ADS ही किंमत मिळाली, बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता कोण A आणि कोण D. आता तुम्ही बघा इथं कोण A आहे आणि या ठिकाणी कोण D आहे, हा कोण A आणि हा कोण D. तर हे दोन्हीही कोण या समांतरभुज चौकोनाचे ते आंतरकोन आहेत आणि ते लगतचे सुद्धा कोण आहेत ना. मग त्याच्यामुळे आंतरकोनांची जी जोडी असते त्यांची माप किती असते तर ती 180 अंश असते, बरोबर, आंतरकोनांच्या मापांची जोडी. मग त्याच्यामुळे हे जे 1/2 आहे ते आहे तसेच येणार आणि इथं गुणिले कोण A अधिक कोण D हे आंतरकोन आहेत आणि त्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. मग त्याच्यामुळे हे असे पण लिहूया. कारण काय लिहायचं, कारण कोण A कोण D हे आंतरकोन आहेत. हे त्याचं काय लिहायचं आहे कारण लिहायचं आहे, बरोबर. मग त्याच्यामुळे इथं काय होईल बघा, आता 1/2 ने 180ला भागल्यानंतर काय होईल बघा 9 आणि 18 म्हणजे इथे किती आले मला 90 अंश मिळाले. म्हणजे ह्या कोणांची किंमत किती आलेली आहे तर ती 90 अंश आलेली आहे. आणि याला तुम्ही इक्वेशन नंबर 2 म्हणू शकता. इथं तुम्ही पुढे लिहू शकता की कोणाची आहे व्हॅल्यू कोण DAS अधिक कोण ADS याची किंमत किती मिळाली तर ती 90 अंश मिळालेली आहे, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या त्रिकोणामध्ये बघूया. दुसरा त्रिकोण कोणता आहे तर त्रिकोण ASD. इथं बघू शकता तुम्ही त्रिकोण ASD. आता हे दोन कोण झाले, आता इथं आपण इथं दिसत नाही तुम्हाला. आता हे दोन कोण झाले आता इथं बघूया म्हणजे त्रिकोण ASD. आता याच्यामध्ये आपण थोडं चेक करूया. त्रिकोण ASD मध्ये आता त्रिकोण ASD मध्ये अगोदर आपण आकृतीमध्ये बघूया. आता इथं कोणते कोणते त्रिकोण आपल्याला दिसतात म्हणजे कोण दिसत बघा. तर याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आहे DAS म्हणजे बघा DAS म्हणजे हा एक कोण झाला. त्यानंतर दुसरा कोणता झाला बघा तर ADS झाला. ADS D सेंटरला आहे म्हणजे हा एक कोण आणि तिसरा कोण आहे तो ASD म्हणजे हा कोण. आता हे त्रिकोणाचे हा त्रिकोण छोटा दिसतोय. आता हे या त्रिकोणाचे हे तिन्ही कोण झाले, बरोबर. मग त्याच्यामुळे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते तर ती असते 180 अंश. ते आपण आता या ठिकाणी लिहूया, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ते लिहायचं आहे. म्हणजेच कोण DAS म्हणजे कोण A अधिक कोण ADS म्हणजे कोण D व अधिक कोण ASD म्हणजे कोण S. या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे तर ते 180 अंश आहे. मी आताच तुम्हाला आकृतीमध्ये दाखवलं आहे. कारण कशावर लिहिलं तर ते कसे आहेत तर ते कोणाचे तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, त्यावरून आपण हे लिहिलं. ओके, मग आता आपण काय करूया, आता इक्वेशन 2 मध्ये तुम्ही बघू शकता बघा. आता कोण DAX आणि अधिक कोण ADS ची आपल्याला किंमत मिळालेली आहे ती 90 अंश आहे, ती आपण इथं ठेवूया. कोण DAS अधिक कोण ADS ची पाठीमागं बघू शकता तुम्ही इक्वेशन 2 मध्ये त्याची किंमत 90 अंश आहे, ती मी या ठिकाणी इथं लिहिते. मग 90 अंश अधिक आता हा जो कोण ASD आहे त्याची किंमत आपल्याला माहीत नाही. पुढचे जे 180 अंश आहे ते आहे तसेच लिहूया. मग आता आपल्याला कोण ASD ची किंमत काढायची आहे. मग बरोबर 180 अंश आहे तसेच ठेवायचे वजा. आता हे 90 अंश अधिक आहेत पलीकडे गेले की ते वजा होणार. मग 180 मधून 90 गेले राहिले किती रे तर 90 म्हणजे कोण ASD ची किंमत मला किती मिळाली तर ती 90 अंश मला मिळाली आहे ना. ओके, मग आता तुम्ही बघू शकता ASD तर आपल्याला किती मिळाला आहे 90 अंश. मग ASD चा विरुद्ध कोणता आहे तर तो PSR आहे. आपण आता डायग्राम मध्ये बघूया. आता हा आपला आहे ASD
डी आहे ना. आता ASDचा विरुद्ध कोण आहे PSR, म्हणजे हा कोण आहे बरोबर. हा एक कोण झाला आणि हा एक कोण झाला, म्हणजेच हा ASDचा PSR काय विरुद्ध कोण आहे ना. विरुद्ध कोण कसे असतात तर एकरूप असतात, म्हणजे सारख्याच मापाचे असतात. म्हणजे PSRची किंमत सुद्धा किती येणार आहे तर ती सुद्धा 90 अंशच येणार. हे सुद्धा आपण इथं लिहूया. आणि म्हणून कोण PSR हा सुद्धा किती आला तर तो 90 अंश आला आहे. कारण का, कारण तो ASDचा विरुद्ध कोण आहे. विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजे ते सारख्या मापाचे असतात बरोबर. त्याच्यामुळे PSR हा सुद्धा किती आला तर तो 90 अंश आला. ठीक आहे. आता हे झाले एका कोणाच्या बाबतीत, त्रिकोणाच्या बाबतीत. आपण बाकीचे चारही त्रिकोणाच्या बाबतीत किंवा कोणाच्या बाबतीत सेम प्रोसेस करू शकतो. ठीक आहे. मग त्यामुळे खाली फक्त लिहायचं. त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की आता हे प्रत्येक कोणामध्ये प्रत्येक वेळा सिद्ध करायची गरज नाही, तर फक्त लिहायचं. त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा आपल्याला कोण सिद्ध करता येतील. ओके, हे आपण आता इथं लिहूया. तर कोणते कोणते कोण आपल्याला सिद्ध करता येतील तर या ठिकाणी तुम्ही लिहूया. कोण SRQ बरोबर कोण RQP बरोबर कोण QPR. हे सुद्धा आपल्याला 90 अंश येतात. हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येतील. ठीक आहे. प्रत्यक्षात करायचं नाही, फक्त आपल्याला हे सेंटेन्स इथं लिहायचं आहे बरोबर. आणि एकदा का प्रत्येक कोण हा 90 अंश आहे हे आपण सिद्ध केलं, म्हणजेच प्रत्येक कोण त्याचा हा काटकोन आहे हे आपण सिद्ध केलं, म्हणजेच तो आयत आहे हे सुद्धा सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून चौकोन PQRS चा प्रत्येक कोण काटकोन आहे. कारण आयतामध्ये हा प्रत्येक कोण कसा असतो तर तो काटकोन असतो. आणि या ठिकाणी आपण सिद्ध केलं तर तो 90 अंश येईल. आणि म्हणून आपण म्हणू शकतो की चौकोन PQRS हा आयत आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. ठीक आहे. तो आयत आहे हे आपण सिद्ध केलेला आहे. ठीक आहे. आता त्याच्यातला शेवटचा प्रश्न 5वा काय आहे ते सुद्धा आपण बघूया. तर बघा, त्यांनी 5वा प्रश्न काय दिला आहे. शेजारील आकृतीमध्ये चौकोन ABCD या समांतरभुज चौकोनाच्या बाजूंवर PQRS बिंदू असे आहेत की AP बरोबर BQ बरोबर CR बरोबर DS. तर सिद्ध करा की चौकोन PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. आता त्यांनी हा आपल्याला ABCD हा समांतरभुज चौकोन दिलेला आहे आणि या बाजूंवरती AB वरती P बिंदू आहे, BC वरती Q बिंदू आहे, DC वरती R आणि AD वरती S हा बिंदू आहे. आणि आता हे आपल्याला अशा पद्धतीने जोडायचे आहेत की AP बरोबर BQ येईल आणि BQ बरोबर CR येईल आणि CR बरोबर DS येईल. म्हणजे हे जे मापे दिसतात आपल्याला हे कसे असले पाहिजे तर ते इक्वल असलं पाहिजे बरोबर. आणि आपल्याला सुद्धा काय करायचं आहे की हा जो PQRS हा जो चौकोन आहे तो समांतरभुज आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके, मग आता सुरुवातीला आता आपण काय करूया बघा. AB ही जी बाजू आहे कुठं आहे बघा. आता AB ही बाजू बरोबर. तर AB बाजू म्हणजे कशी असणार आहे तर ती AP अधिक PB असणार आहे बरोबर. कारण APB हे कसं आहे तर ते एकाच लाईनमध्ये आहे. मग त्यानुसार आपण सुरुवातीला लिहूया इथं AB आपण कशा पद्धतीने लिहिणार तर AP अधिक PB बरोबर. कशावरून का लिहिलं आपण कारण APB हे एकाच लाईनमध्ये आहेत. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. त्याच पद्धतीने बघा आता आपण CD सुद्धा लिहू शकतो. CD कसं लिहायचं तर CR प्लस RD. ओके, मग ती आपण लिहूया. म्हणून CD बरोबर CD कसं लिहिणार आपण तर CR अधिक RD बरोबर. हे कशावरून केलं कारण CRD हे कसं आहे एकाच लाईनमध्ये आहे. याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया बरोबर. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता AB ही जी रेख आहे ती CD ला किंवा DC ला कशी आहे तर ती एकरूप आहे. एकरूप आहे म्हणजे AB आणि DC हे समांतर आहे म्हणजेच ते एकरूप आहे बरोबर. मग इथं आपण लिहिणार नंतर परंतु रेख AB एकरूप रेख CD आहे. एकरूप रेख CD आहे बरोबर. कारण का हा कसा एक समांतरभुज चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोनाच्या AB आणि DC या बाजू आहेत आणि त्या सम्मुख बाजू आहेत आणि सम्मुख भुजा परस्परांना एकरूप असतात. कारण काय लिहायचं कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा त्याच्यामुळे रेख AB एकरूप रेख CD येणार. आता या ठिकाणी बघा रेख AB एकरूप रेख CD आलेला आहे म्हणजेच आपण म्हणू शकतो की AB
बरोबर सी डी आहे. एकतर एकरूप आहे म्हणल्यावरती ते ए बी बरोबर सी डी येऊ शकते आणि याला आपण काय म्हणूया तर इक्वेशन 3 म्हणूया. बरोबर. आता आपल्याला इक्वेशन 1 2 3 वरून आपण काय लिहू शकतो ते आता आपण बघूया. इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 वरून. आता तिन्ही इक्वेशनवरून बघा आपण काय लिहू शकतो. तिथे तुम्ही हे बघू शकता बघा ए बी आणि इथं सुद्धा ए बी आहे. बरोबर. आता ए पी प्लस पी बी इथं बघा ए पी प्लस पी बी. ए बी प्लस बी बी म्हणजेच काय आहे रे ए बी आहे ना. आणि इथं सी आर प्लस आर डी म्हणजेच काय आहे तर सी डी आहे. बरोबर. तिथं आपण लिहिलेलं आहे ए बी बरोबर सी डी आहे ना. मग इथं ए बीची व्हॅल्यू ही लिहायची आणि सी डीची व्हॅल्यू आपण ही लिहायची. ठीक आहे. आता ए बी म्हणजेच काय आहे रे तर ए पी प्लस पी बी आहे. मग इथे आपण लिहूया ए पी प्लस पी बी आणि सी डी म्हणजेच काय आहे तर सी आर प्लस आर डी आहे ना. हे आपण इक्वेशन 1 2 आणि 3 वरून केलेलं आहे. याला आता इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया तर 4 असं म्हणूया. ओके. आता हे बघा ए पी प्लस पी बी म्हणजेच काय आहे रे इथं तुम्ही बघू शकता बघा इथं ए पी प्लस इथे बघा ए पी प्लस पी बी आहे ना. ए पी प्लस पी बी म्हणजेच ते तिथं आपण काय लिहू शकतो रे. आता आकृतीमध्ये तुम्ही जरा चेक करायचं इथं जे ए पी दिसते आहे हे जे अंतर आहे. आता ए पी बरोबर काय येणार आहे तर ए पी बरोबर हे सी आर येईल. कारण हे अंतर आणि हे अंतर कसं एकरूप आहे ना ते सारख्या चिन्हानं दाखवलेलं आहे. मग त्याच्यामुळे ए पी बरोबर सी आर येईल. आणि दुसरं म्हणजे पी बी हे जे तुम्हाला अंतर दिसते पी बी बरोबर काय येईल तर पी बी बरोबर हे आर डी येईल. हे माप येईल है ना. म्हणजे हे माप बरोबर हे माप येईल आणि ए पी बरोबर आर सी येईल. ठीक आहे. हे आता आपण तिथं लिहूया. म्हणजेच आपण इथं काय लिहिणार म्हणून ए पी बरोबर सी आर ए पी बरोबर सी आर येईल. आणि दुसरं म्हणजे काय आहे तर पी बी बरोबर काय येईल पी बी बरोबर आर डी येईल. ओके. आणि याला आपण काय म्हणूया तर इक्वेशन नंबर 5 असं म्हणूया. ठीक आहे. तर या दोन व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो म्हणजेच रेख पी बी आता हे दोन इक्वल आलेलं आहे. म्हणजेच रेख पी बी बरोबर रेख आर डी हे कसं असणार आहे तर ते एकरूप असणार आहे. म्हणजेच रेख पी बी एकरूप रेख आर डी येईल. बरोबर. कशावरून आपण लिहिलं आता हे इक्वेशन 5 आहे ना. आणि इक्वेशन 4 मध्ये कसं आहे बघा पाठीमाग आपलं इक्वेशन 4 ह्याला कारण लिहायचं. कारण इक्वेशन 4 व 5 वरून त्याला कारण देणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामुळे आपण लिहिलं रेख पी बी एकरूप रेख आर डी लिहिलेलं आहे. आता आपण बाकीचे त्रिकोणसुद्धा बघूया. आता त्रिकोण पी बी क्यू आणि त्रिकोण आर डी एसमध्ये त्रिकोण पी बी क्यू आणि त्रिकोण आर डी एसमध्ये आता हे दोन्ही त्रिकोण अगोदर आकृतीमध्ये कुठं आहेत ते आपण चेक करूया. कुठं आहे बघा त्रिकोण पी बी क्यू इथं बघा पी बी क्यू म्हणजे हा तुम्हाला दिसतो हा त्रिकोण. दुसरा त्रिकोण आहे आर डी एस म्हणजे इथं बघा तुम्ही आर डी एस म्हणजे हा कोण आणि हे कोण. आता याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे बघा. आता याच्यामध्ये बाजू पी बी एकरूप बाजू आर डी आहे हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. बाजू पी बी एकरूप बाजू आर डी आहे. ओके. आणि कोण बी एकरूप कोण डी येणार. बरोबर. हा कोण आणि हा कोण हे परस्परांचे कसे आहेत रे तर विरुद्ध सुद्धा कोण आहेत है ना. मग कोण बी या त्रिकोणातली ही बाजू आणि ही बाजू एकरूप आल्यामुळे हा कोण आणि हा कोण तो सुद्धा कसा येईल रे तर तो एकरूप येईल. कारण कशावरून रे कारण हा समांतरभुज चौकोनाचे हे कोण कसे आहेत रे हे सम्मुख कोण आहेत. विरुद्ध कोण म्हणण्यापेक्षा हे कोण कसे आहेत रे तर ते सम्मुख कोण आहेत. आणि म्हणून आपण म्हणू शकतो बाजू बी क्यू ही जी आता छोटी बाजू आहे बाजू बी क्यू एकरूप बाजू डी एस येऊ शकते. कारण का या त्रिकोणाची ही बाजू आणि ही बाजू कशी आहे म्हणजे पी बी आणि आर डी कशी आहे एकरूप आहे. त्यानंतर बी आणि डी हा कोण कसा आहे सम्मुख कोण आहेत. आणि म्हणून याच्यावरून बाजू बी क्यू आणि बाजू कोणती आहे बाजू इथं बाजू डी एस ही सुद्धा कशी येणार आहे तर ती एकरूप येणार आहे. बरोबर. आणि यांच्यामध्ये आपण कोणती कसोटी वापरली तर बा को बा म्हणजे बाजू कोण बाजू. बरोबर आहे. बा को बा बाजू कोण बाजू कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण कसे आलेले आहेत तर ते एकरूप आलेले आहेत. हे असं आपण लिहू शकतो. हे सगळं आपण आता लिहून काढूया. तर या दोन्ही त्रिकोणामध्ये कोणते आहे बाजू पी बी एकरूप बाजू आर डी आहे. बरोबर. आपण जसं आत्ता आकृतीमध्ये बघितलेलं आहे तसंच. आता हे कसं लिहायचं तर इक्वेशन नंबर हे जे केलेलं आहे ह्याला आपण काय म्हणूया इक्वेशन नंबर 6 असं म्हणूया. इक्वेशन नंबर 6
हे जे आहे त्याला इक्वेशन नंबर आपण 6 म्हणूया. कारण लिहायचं कारण 6 वरून. हे आपलं इक्वेशन 6 आहे. इथं बघा या ठिकाणी इक्वेशन आपलं 6 आहे ते मी इथं लिहिलेलं आहे. मग याच्या इक्वेशन 6 वरून बाजू पी बी एकरूप बाजू आर डी आलेली आहे. ते सुद्धा आपण इथं लिहिलं. आता त्यानंतर पुढं आपण बघा काय करायचं आहे. आता याच्यामध्येच मी तुम्हाला मागाशी पण दाखवलेलं आहे. कोन बी एकरूप कोन कोणता आहे तर कोन डी. तर हे काय आहे तर परस्परांचे सम्मुख कोन आहेत. इथं कारण लिहायचं ते समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन आहेत. म्हणून कोन बी एकरूप कोन डी येईल. बरोबर. आणि बाजू बी क्यू, ही बाजू बी क्यू सुद्धा मी आत्ताच तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेली आहे. बाजू बी क्यू एकरूप बाजू डी एस आहे. ओके. त्याच्यामुळे बघा कोण एकरूप आलेले आहेत, दोन बाजूसुद्धा एकरूप आलेले आहेत. ओके. आणि म्हणून ते दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार कसे येणार आहेत तर ते एकरूप येणार आहेत. आणि म्हणून त्रिकोण पी बी क्यू एकरूप त्रिकोण आर डी एस कशानुसार ते एकरूप आहेत तर बाकोबा कसोटीनुसार. आपण डायग्राममध्ये बघितलेलं आहे. बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आलेले आहेत. ओके. आणि म्हणून रेख पी क्यू एकरूप रेख आर एस आहे. ठीक आहे. कारण हे काय आहेत तर त्या परस्परांच्या कशा आहेत संगत भुजा आहेत. या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. पी क्यू आणि आर एस या एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत. भुजा म्हणजेच बाजू आहेत. ठीक आहे. आता याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया 7 म्हणूया. बरोबर. याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणलं तर 7 म्हणलं. त्यानंतर आता बघा त्याचप्रमाणे आपल्याला काय सिद्ध करता येईल बघा. त्याचप्रमाणे रेख एस पी एकरूप रेख क्यू आर हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. जसं आपण पाठीमागं केलं तसंच सिद्ध करता येईल. असं फक्त आपल्याला एक लिहायचं आहे तिथे. हे सिद्ध केलं त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला सिद्ध करता येईल. ओके. त्याला आपण इक्वेशन नंबर 8 म्हणू शकतो. ओके. आणि म्हणून इक्वेशन 7 इक्वेशन 8 वरून आपल्याला असं म्हणता येईल की चौकोन पी क्यू आर एस च्या संगत भुजा ह्या एकरूप आहेत. आणि एकदा का संगत भुजा एकरूप आल्या की तो जो चौकोन आहे तो कसा असतो समांतरभुज चौकोन असतो. आणि म्हणून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे साध्य करायचं होतं. ओके. तर या व्हिडिओमध्ये बघा आपण इक्वेशन म्हणजे प्रश्न 4 आणि 5 कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह सरासंच 5.3 कंप्लीट करणार आहोत. ओके. व्हिडिओ आवडल्यास मुलांनो प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर. बाय बाय.